पण म्हणजे देवाची नावं ठेवायला हवीत का? हल्ली कारण बरेच जण विष्णूची नवीन नवीन नावं मुलांना ठेवतात आणि परत एकदा ते दुर्गा वगैरे गौरी अशी नावं ठेवतात, तर तशी ठेवायला पाहिजेत का? फक्त मी सांगेल की नक्षत्रांची नावं नाही ठेवायची, देवांची नावं ठेवायला हरकत नाही, पण त्यातल्या त्यात देवींची नावं सुद्धा ठेवू नयेत मुलींना, कारण ती कधीतरी रौद्र रूप घेते. नक्षत्र कधीतरी आहे की जे बिघडलेलं असतं. मग जिथे अनबॅलन्स आहे सर्टनिटीला, की कंटिन्युअस तिथं बॅलन्स नाही आहे ना कुठल्याही नावांमध्ये, देवीच्या किंवा आपण म्हणू नक्षत्रांच्या नावामध्ये स्टेबिलिटी नाही आहे, मग ती नावं नको. पण जनरली आपण सजेस्ट करतो की हो त्या टाईपची ठेवा. म्हणजे कुठली ठेवायची नाही, कुठल्या नक्षत्रांची नावं ठेवायची नाहीत? कुठल्याच नक्षत्रांची ठेवायची नाहीत. 27 नक्षत्र आहेत, त्यातल्या एकही नक्षत्रावरनं नावं ठेवायची नाहीत. तुम्ही जर त्या व्यक्ती जर तुम्ही ऑब्झर्व केल्या तर त्यांच्या आयुष्यामध्ये वर खाली सतत चालू असतं, म्हणून ती नावं शक्यतो नाही ठेवायची.